बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन एक लोकचळवळीचं PB न्यूज चॅनल या विशेष बातमीपत्रात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महानगरपालिकेत कोट्यावधी रुपयांचा जाहिरात घोटाळा. निवडक कंपन्यांच्या फायद्यासाठी झालेल्या घोटाळ्यात महापालिकेचे कर्मचारीही सामील. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांचा आरोप. घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा. उल्हासनगर महानगरपालिकेत कोट्यावधी रुपयांचा जाहिरात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. विशिष्ट जाहिरात कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी हा घोटाळा झाला असून यात महापालिकेचे काही कर्मचारी देखील सामील आहेत. या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी साळवे यांनी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास महापालिकेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही रोहित साळवे यांनी दिला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील काही विशिष्ट जाहिरात कंपन्या राजकीय पक्षांशी संबंधित असून नेत्यांचा दबाव आणि महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे संगनमत यामुळे आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा जाहिरात घोटाळा उल्हासनगर महानगरपालिकेत झाला आहे. यामध्ये महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल पुरवण्यात आला असून या महापालिकेचे कर्मचारी देखील सामील असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. निवडक कंपनीला फायदा मिळवण्यासाठी अर्ज करणे, फाईल्स बनवणे, पैसे न भरता परवानगी देणे, परवानगीपेक्षा जास्त होर्डिंग आणि जाहिराती लावणे, इतर कामांकडे दुरुस्त करून फक्त विशिष्ट ठेकेदारासाठी काम करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे असे गैरप्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या जाहिराती विभागात होत असून यातून उल्हासनगर महानगरपालिका आणि सरकारचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. 2023 साली या घोटाळ्यानंतर शासनाने चौकशी आदेश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी राजकीय दबावपोटी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे होर्डिंग काढण्यात आले नाही. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेची दिशाभूल करून वैयक्तिक फायदा करून येत महानगरपालिकेचा महसूल मिळवणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना उच्चस्तरीय चौकशी लावून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास उल्हासनगर महानगरपालिकेविरोधात आंदोलनाचा इशाराही साळवे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत ब्लॉकाध्यक्ष नानी ओझा, सुनील बेहराणे, प्रवक्ता श्रीराम टाक, महासचिव दीपक सोने, संसदीय विभाग अध्यक्ष निहाल कुलकर्णी देखील उपस्थित होते.